हॅलो फ्रेंड्स, आज ट्रिपलॅनच्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आहोत। जसं तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओतून आम्ही नवीन एक्सपोर्टरांच्या मनामध्ये जे पण संशय असेल त्याला दूर करायचा प्रयत्न करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्रश्न घेऊया तो प्रश्न असा आहे की जर मी EXW इन्कोटर्मवरती एक्सपोर्ट करून राहिला आहे तर ॲज अ एक्सपोर्टर मला काय काय डॉक्युमेंट्स ची जरूर पडेल आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे। तर जसं मित्रांनो प्रश्न आहे का EXWचा माझा इन्कोटर्म आहे। EXWचा मतलब असतो एक्सवर्क्स, म्हणजे आपला बायर आपल्या वेअरहाऊसवरती अथवा गोडाऊनवरती अथवा फॅक्टरीवरती येऊन तो आपल्याकडनं गुड्स घेऊन जाणार आहे। म्हणजे की ॲज अ एक्सपोर्टर आपली रिस्पॉन्सिबिलिटी फक्त ना फक्त गुड्सला मॅन्युफॅक्चर करायची, त्याला पॅकेजिंग करायची, ॲज पर डिस्कशन जे आपल्या बायरबरोबर डिस्कशन झालं आहे त्याप्रमाणे त्याला पॅकिंग करायचं आणि लेबलिंगची जे पण रिक्वायरमेंट असेल ते आपल्याला पूर्ण करायची। ह्याच्यानंतर बायर स्वतः ट्रान्सपोर्टची अरेंज करणार आहे, स्वतः लेबरची अरेंज करणार आहे आणि पुढचे जे पण प्रोसेसेस आहेत ते बायरची रिस्पॉन्सिबिलिटी येते। पण ह्याच्यामध्ये कधी एक्सपोर्टर्स अथवा तर सेलर्स बायरला हेल्प करायसाठी जे बेसिक डॉक्युमेंटेशन्स असतात कस्टम क्लिअरन्ससाठी ते पण रेडी करून देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जे काही पण एक्सपेन्सेस एक्स्ट्रा होतात, जे काही पण खर्च एक्स्ट्रा होतात ते बायरकडनं आपण क्लेम करू शकतो। ऑब्व्हियसली आपल्याला हे वस्तू त्या लोकांना ॲडव्हान्समध्ये इन्फॉर्म करायची आवश्यकता असते। बट आपण ओव्हरऑल अगर जर गोष्ट केली तर एक्सपोर्टरला EXW टर्ममध्ये फक्त ना फक्त मॅन्युफॅक्चर करून प्रॉपर पॅकेजिंग करून आणि लेबलिंग करून तयार ठेवायचं आहे ॲज पर डिस्कशन विथ द बायर आणि त्याच्यानंतरची संपूर्ण जबाबदारी बायरची असते। तर फ्रेंड्स, आय होप या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत असेल आणि आम्ही तुम्हाला हेल्प करू शकत असाल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करू शकतात, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि जे पण रिक्वायर्ड जे फ्रेंड्स असेल ज्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल आणि त्यांना तुम्हाला वाटते की मदत होऊ शकते तर त्या लोकांबरोबर आपण ही व्हिडिओ शेअर पण करू शकता। थँक्यू। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू।